दर्शक हो, आता पाहणार आहोत एक विशेष बातमी। बांधाच्या हद्दीवरून झालेल्या वादात फिर्यादीस जातीवाचक शिवीगाळ केली आणि हद्दीच्या खुणांसाठी लावलेले सिमेंटचे पोल तोडून चारी बुजवून फिर्यादीचं नुकसान केल्याच्या आरोपावरून मुंबईचा पोलीस रवी जगन्नाथ पवार आणि त्याचे वडील जगन्नाथ रतन पवार, दोघे राहणार कामती खुर्द, तालुका मोहोळ, यांच्या विरुद्ध भरण्यात आलेल्या अॅट्रॉसिटी खटल्याची सुनावणी ॲडिशनल सेशन्स जज मोहिते यांच्यासमोर होऊन न्यायाधीशांनी दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे। आरोपीच्या शेताच्या शेजारील शेत फिर्यादीनं विकत घेतलं होतं। शेताच्या क्षेत्रफळाचा वाद झाल्यानं शासकीय मोजणी झाली होती। मोजणीदारानं खाणाखुणा दर्शवल्यानं फिर्यादीनं शेताच्या कडेनं सिमेंटचे पोल रोवले होते। त्याबद्दल दोन्ही गटात वाद झाला होता। दिवाणी कोर्टात आणि महसूल न्यायालयात एकमेकांविरुद्ध खटले दाखल करण्यात आले। आरोपीनं सदरच्या हद्दी दाखवणारे पोल उखडून काढले आणि जातीवाचक शिवीगाळ केली अशी फिर्यादीनं कामती पोलीस स्टेशनला दिली होती। सदर प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर DYSP यांनी आरोपी विरुद्ध दोषारोप पत्र दाखल केलं होतं। हा वाद दिवाणी स्वरूपाचा आहे। केवळ आरोपीवर दबाव आणण्यासाठी या दिवाणी वादास अॅट्रॉसिटीचं स्वरूप दिलं आहे। फिर्यादी पक्षाच्या विसंगत पुराव्यावर विश्वास ठेवणं धोक्याचं आहे, असा युक्तिवाद आरोपी पक्षातर्फे करण्यात आला। या प्रकरणात आरोपीतर्फे ॲडव्होकेट धनंजय माने, ॲडव्होकेट जयदीप माने, ॲडव्होकेट श्रीहरी कुरापाटी, ॲडव्होकेट प्रणित जाधव यांनी काम पाहिलं। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।